इथे जमलेल्या मराठीवर प्रेम असणाऱ्या, कवितेवर प्रेम असणाऱ्या सगळ्या रसिकांचे अक्षय भाषा संस्थेतर्फे मी प्रज्ञा जोशी सहर्ष स्वागत करते. कविता आपल्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यातही एखाद्या संध्याकाळी फक्त कविता ऐकण्यासाठी किंवा कवितेबद्दल बोलण्यासाठी जमावे याहून वेगळा आनंद काय. हा कार्यक्रम अमेरिकन भूमीत व्हावा आणि ह्या कविता लिहिणाऱ्या कवींनी आज आपल्यासोबत असावे हा खरं तर दुग्ध शर्करा योगच आहे. आज आपल्या ह्या कार्यक्रमाला जे कवी लाभले आहेत त्यांच्याविषयी अभ्यास करताना मला एक गोष्ट अशी जाणवली. आपल्या मराठी भाषेला बऱ्याच साहित्यिकांनी, कवींनी, लेखकांनी त्यांच्या कामाने समृद्ध केलं. बऱ्याच लोकांच्या कामाची जी पद्धत आहे किंवा लिखाणाचा जो विषय आहे तो भूतकाळाविषयी असतो. काही जणांचा हा वर्तमान काळाविषयी लिखाण असतं. परंतु असे काही कवी असतात ज्यांचं लिखाण किंवा ज्यांच्या कविता ह्या सगळ्याच काळांना समकालीन वाटतात. आज आपल्याला लाभलेले जे कवी आहेत त्यांचं लिखाण हे असं आहे. प्रत्येक वयाच्या किंवा प्रत्येक अवस्थेतून जाणाऱ्या कोणत्याही एखाद्या रसिकाला ही कविता आपली वाटेल असं त्यांचं तरल आणि भावनात्मक लिखाण आहे. सुरुवातीला प्रस्तावनेत त्यांची सगळी ओळख सांगण्यापेक्षा जसा जसा आपला कार्यक्रम उलगडत जाईल तशी तशी आपण त्यांच्या कवितांची, त्या गाभ्याची ओळख करून हा कार्यक्रम रंगवत जाणार आहोत. त्यांची अगदी प्राथमिक माहिती द्यायची झाल्यास त्यांनी IIT मुंबईतून रासायनिक अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे इथून उपसंचालक म्हणून ते निवृत्त झाले आहेत. त्यांना मिळालेल्या कविवर्य दा. कारे स्मृती गोमंत देवी पुरस्कार प्रसंगी मिळालेल्या मानपत्राचे वाचन आणि त्यांच्या ग्रंथ संपदेविषयी काही स्लाइड्स आपण एका व्हिडिओ क्लिपमधून पाहूयात. मराठी साहित्य क्षेत्रात आपल्या प्रतिभेने मोलाची भर घालणाऱ्या कवीस गोव्याचे श्रेष्ठ कवी दामोदर अच्युत कारे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गोमंत देवी हा पुरस्कार दिला जातो. 2023चा पुरस्कार हेमंत जोगळेकर यांना दिला जात आहे. त्यांच्या साहित्य यात्रेबद्दल आपण त्यांच्या मानपत्रातून जाणून घेऊया. माननीय हेमंत गोविंद जोगळेकर, सप्रेम नमस्कार. तुमच्या कवितेचा बहर तुमच्या नावाला चपखल शोभेल असा ऋतुमानाप्रमाणे ताजा, हिरवा आणि टवटवीत राहिला आहे. जाणत्यांचा अभिप्राय असा की तुमची कविता कायम दखलपात्र ठरली ती तिच्या प्रवाही आणि प्रसरणशील स्पंदनांमुळे आणि समकालीन वास्तवाला शब्दरूप देण्याच्या तुमच्या संवेदनशील असोशीमुळे. तुमच्यातला कवी एका निर्व्याज, निखळ कुतूहलामुळेच बाहेरच्या कोलाहलात हतबल न होता तुमचा अंतस्वर आळवीत राहिला आहे. मी आधी एक कवी आणि मग अभियंता हे तुमचं विधान. तुम्ही केमिकल इंजिनियर. शरीरात काही केमिकल लोचा होतो व भावभावना उद्भवतात असं म्हणतात. कुठली रासायनिक प्रक्रिया घडवली की कुठली भावना निर्माण होईल याचं छान गणित तुम्हाला जमलं आहे. मात्र ही प्रक्रिया उगाचच उत्प्रेरक वापरून क्लिष्ट न करता मिश्किलपणे घडवता हे तुमचं वैशिष्ट्य. विडंबन काव्य लिहिण्यातही तुमचा हातखंडा. विचार, भावना, माणसाचा साधेपणा आणि बेरकीपणा तुमची कविता साक्षी भावाने टिकते. तुमची वृत्ती कायम स्वागतशील. तुम्ही सर्वांच्या कविता चोखंदळपणे वाचता. तुमचा साहित्य विचार नेमका, समीक्षा तटस्थ. कवितेची चिकित्सा करताना तिचं आकलन रसिकांना आनंददायी, मर्मग्राही वाटावं ही तुमची असोशी दुर्लभ आणि म्हणूनच अनुकरणीय. तुमच्या कवितांना केशवसूत राज्य पुरस्कार, बालकवी राज्य पुरस्कार, भा.रा. तांबे पुरस्कार, इंदिरा संत पुरस्कार, केशवकुमार पुरस्कार असे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. अगा कवितांनो, या लेखसंग्रहातले लेख वाचताना आपला दृष्टिकोन किती निकोप आणि विशाल आहे हे समजतं. अनेक भाषांमधून आपल्या कविता अनुवादित झालेल्या आहेत. अनेक प्रातिनिधिक कविता संग्रहांमध्ये त्यांची निवडही झालेली आहे. भारत भवन भोपाळ आणि उडिया साहित्य अकादमी चिल्का इथे तुम्ही मराठी कवितांचं प्रतिनिधित्व केलं आहे. मराठी कवितेचं क्षितिज विस्तारण्यात तुमचा सहभाग मोलाचा राहिला आहे.
तुमच्या आजवरच्या काव्यसाधनेला आमच्या संस्थेचा कविवर्य दामोदर अच्युत कारे स्मृती गोमंत देवी पुरस्कार प्रदान करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. जनार्दन वेर्लेकर, अध्यक्ष गोमंत विद्यानिकेतन मडगाव, रविवार दिनांक 14 एप्रिल 2024. यानंतर मी भाग्यश्रीताईंना विनंती करते की त्यांनी हेमंतजींचे स्वागत करावे. याच्यामध्ये आणि अक्षर हेमंतजींच्या पहिल्या कविता संग्रहातील होड्या ही कविता, ज्या कवितेने त्यांना कवी म्हणून प्रसिद्धी मिळवून दिली, ती आता आपण ऐकणार आहोत. परंतु त्यापूर्वी मला हे सांगायला आवडेल की हा त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह होता आणि त्या सोहळ्याला बाभ बोरकर उपस्थित होते. केवढा मोठा सन्मान आहे पहा, पहिलाच कविता संग्रह आणि त्याचं प्रकाशन एवढ्या मोठ्या कवीने करावं. तसं पाहिल्यास हेमंतजींना सुरुवातीपासूनच बऱ्याच साहित्यिक आणि कवींचा सहवास आणि शाबासकीची थाप लाभली आहे. यावरून आपण त्यांच्या काव्यप्रतिभेचाही अंदाज घेऊ शकतो. ह्या प्रकाशन सोहळ्याला बोरकरांनी जे भाषण केलं होतं त्यातला एक छोटासा तुकडा मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडेल. मित्रहो, पॅरिस शहरात एकदा एक पत्र आहे. पत्रावर फ्रान्सच्या सर्वश्रेष्ठ कवीस एवढाच पत्ता लिहिला होता. आता पॅरिसमधला पोस्टमनही साहित्याशी सवकळ असलेला असाच होता. त्याने ठरवले, फ्रान्सचा सर्वश्रेष्ठ कवी अर्थातच व्हिक्टर ह्युगो. पोस्टमन पत्र घेऊन ह्युगोकडे गेला. तेव्हा ह्युगो म्हणाला, नाही नाही, फ्रान्सचा सर्वश्रेष्ठ कवी मी नाही, लामार्तीन आहे. पोस्टमन बिचारा लामार्तीनकडे गेला तर तो म्हणाला, नाही नाही, ह्युगोच सर्वश्रेष्ठ कवी आहे. पोस्टमन म्हणाला, मी ही उठाठेव किती वेळ करू, त्यापेक्षा तुमचे तुम्ही बघून घ्या. मग ह्युगो आणि लामार्तीन यांनी एका कॅफेत भेटून तिथेच हे पत्र फोडून पाहायचे ठरवले. त्याप्रमाणे दोघांनी विधीपूर्वक ते पत्र फोडले. पाकिट उघडल्यावर आत म्युसोचे नाव होते. म्युसे अगदी तरुण कवी होता, तेव्हा त्याचे नावही फारसे कोणाला माहिती नव्हते. दोघेही चकित झाले, पण ते मोठे होते. काय चालले आहे हे ते बघत होते. तेव्हा ते दोघेही म्हणाले, बरोबर आहे, पत्र पाठवणारा कोणीतरी अत्यंत कुशल आणि चोखंदळ रसिक असला पाहिजे, ज्याने आपल्यातील सर्वश्रेष्ठ कवी कोण आहे ते नेमके ओळखले आहे. ह्युगो लामार्तीन हे विशिष्ट विचाराने कविता लिहिणारे होते. म्युसे हा शुद्ध भावकवी होता. इतिहासाचा निर्वाळा असा की तो त्या काळातला सर्वश्रेष्ठ कवी होता. माझा उल्लेख इथे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कवी असा केला गेला त्यावेळी चटकन ही गोष्ट आठवली. ज्यांच्या कविता संग्रहाचे मी आत्ताच प्रकाशन केले ते हेमंत जोगळेकर हे असे निखळ भावकवी आहेत. पुढे भाषणात बोरकरांनी त्यांना सूर, ताल, छंद यमक नसलेल्या कवितेबद्दल नफरतच असल्याचे सांगून टाकले. पण हेमंतजींच्या कवितेत त्यांना सूक्ष्म अशी अंतर्लय जाणवली होती, जी कवितेतल्या वृत्तीशी पूर्णपणे संवादी होती. संग्रहाला विजया राजाध्यक्षांची प्रस्तावना होती. त्यात त्यांनी हेमंतजींच्या कवितेचे बालकवी, मर्ढेकर, पुशी रेगे यांच्या कवितेशी असलेले साधर्म्य नोंदविले होते. बोरकरांना ते पटले नव्हते. ते म्हणाले, जोगळेकरांच्या कवितेतील निरागसता बालकवींच्या निरागसतेहून वेगळी आहे. स्वतःचे पंख स्वतःच कापून वाऱ्यावर सोडून देण्याची ताकद तिच्यात आहे. मर्ढेकरांच्या कवितेतील वैफल्य जोगळेकरांच्या कवितेत नाही. पुशी रेग्यांसारखे जोगळेकर प्रयोगासाठी प्रयोग करीत नाहीत. हेमंतजींना त्यांनी तुम्ही चित्रे काढता का असा प्रश्न विचारला होता. विचारलेल्या चित्र काढण्यासंबंधीच्या प्रश्नाचा उल्लेख करून ते म्हणाले, जपानी चित्रात जसे कमीत कमी रंग, रेषा आणि रिकामा अवकाश खूप काही सुचवतात, तसे जोगळेकरांच्या कवितेतील मोजके आणि नेमके शब्द खूप काही ध्वनित करतात. हेमंतजींच्या कवितेला बोरकरांनी लाजाळूचे फूल म्हटल्यावर
हेमंतजींना ओळखणारे श्रोते संमतीदर्शक हसले तेव्हा बोरकर म्हणाले, हे मी जोगळेकरांच्या संकोची स्वभावाबद्दल बोलत नाही. लाजाळूच्या फुलाला अगदी मंद असा गंध असतो. तो घेण्यासाठी रसिकाला आपल्या सगळ्या वृत्ती तरल कराव्या लागतात. अशी ही कविता एकट्याने वेगवेगळ्या मूडमध्ये अनेकदा वाचायची कविता आहे. प्रत्येक वाचनानंतर निराळेपण जाणवावे ही या कवीची मोठी शक्ती आहे. आपण आता होड्या कविता ऐकणार आहोत. तारुण्यात पदार्पण करत असलेल्या एका मुलाची ही कविता आहे. त्याच्याकडे कॉफी पिण्यासाठी काही पाहुणे आले आहेत. त्यात एक मुलगीही आहे. तिच्याविषयी त्याला काय वाटतंय, प्रत्यक्ष काय घडतंय आणि त्याच्या मनात त्याचा चाललेला संवाद, अशी ही कविता आहे. मंगेश पाडगावकरांनी ह्या कवितेबद्दल असं म्हटलंय, आपण नेहमी वाचतो त्या प्रेम कवितांहून ही वेगळी कविता आहे. पण ह्या वेगळेपणाचं सावध भान तिला कुठेही नाही, इतक्या सहजपणे ती अवतरली आहे. पौगंडावस्थेतला अतिशय नाजूक अनुभव ही कविता व्यक्त करते. या वयात स्त्रीविषयी वाटणाऱ्या अबोध आकर्षणाची अत्यंत कोमल सूचना तिच्यात आहे. इतकी कोमल की आहे नाहीच्या सीमेवर उभी असणारी. होडीतून आपण एकीकडून दुसरीकडे जातो. भावना व्यक्त करण्याचं, कम्युनिकेशनचं प्रतीक म्हणून ह्या होड्या कवितेत येतात. पण भावना तर प्रत्यक्षात कुठेही व्यक्त केली जात नाही. म्हणूनच अर्थात या कागदी होड्या आहेत. ही कविता वाचण्याची मी रोहिणी कुंभार यांना विनंती करते. कवितेचे शीर्षक आहे होड्या. मला पुष्कळ होड्या येतात. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. बिट्टू काहीतरी म्हणत होता. तो नेहमीच काहीतरी म्हणतो म्हणा. कॉफी तर सगळेच प्यायलो. ती चालवीत आली होती म्हणे गाडी. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. बोलणं तर बोलायचंच असतं. सगळेच काय काय बोलत होते. माझ्याशी नाही, पण तीही चिक्कार बडबडली. पुष्कळ जण होते. मी बोललोच नाही काही. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. चिंकू कुत्रा गोडीत होता. आव याव, इकडे धाव तिकडे धाव. तिच्याशी तर फारच गोडीत होता. तीही भलतीच गोडीत होती. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. दास अंकलनी मला विचारला पहिलाच प्रश्न दुसऱ्या वेळेला. मी सांगितलं म्हणा दोनदा, पण ती म्हणाली, पप्पा तुम्ही कमालच करता. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. कॉफी तर तिनंच दिली. तेव्हा मी नि गंधे काका चेस खेळत होतो. फरसाण सुद्धा तिनंच आणलं. एकदा घेतलं, दुसऱ्यांदा नाही म्हणालो. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. दारापर्यंत सगळेच गेलो. तीही म्हणाली, बरं अंकल, बरं आंटी, टाटा बिट्टू, टाटा चिंकू. दारापर्यंत सगळेच गेलो. तीही म्हणाली, बरं अंकल, बरं आंटी, टाटा बिट्टू, टाटा चिंकू. नंतर म्हणालीच नाही काही. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. पाऊस ना पडलाच नाही. पाणी ना व्हायलाच नाही. होड्या ना सोडल्याच नाहीत. होड्या ना केल्याच नाहीत. पण मला पुष्कळ होड्या येतात. बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी. धन्यवाद. खूप धन्यवाद रोहिणी. ही हेमंतजींची इतकी प्रसिद्ध कविता आहे की मला मध्येच थांबून त्यांना विचारायला आवडेल की हेमंतजी तुम्हाला या कवितेविषयी आम्हाला काही सांगायला आवडेल का? जरूर. ही कविता मी साधारण 1972 लिहिली आणि ती माझ्याकडे पडून होती. आणि 1975 महाराष्ट्र टाइम्सनी त्यावेळेच्या मुख्यतः नवोदित कवींच्यासाठी मासिक कविता स्पर्धेचा कार्यक्रम आयोजित केला होता. आणि त्या पहिल्या स्पर्धेची टॅगलाईन होती, कविता तुमची, निवड पाडगावकरांची. आणि त्या स्पर्धेसाठी मी एवढ्या कविता त्याला पाठवून दिली.
त्या स्पर्धेसाठी 5,000 कविता आल्या आणि महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेरून, आणि त्याच्यातून वडगावकरांनी होड्या कवितेची पहिल्या नंबराने निवड केली. त्यांनी प्रशंसापर ते काय लिहिलं ते आणि कविता असं दोन्ही गोष्टी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाल्या. ते प्रसिद्ध झाल्यामुळे आणि महाराष्ट्र टाइम्सचा वाचक वर्ग खूप असल्यामुळे आणि त्याला हे एका स्पर्धेचं रूप असल्यामुळे ती कविता खूपच वाचकांनी वाचली आणि लोकप्रिय पण झाली. वडगावकरांनी ती इतकी आवडली होती की त्यावेळेला ते आपल्या मित्रांना ही कविता फोनवरनं वाचून दाखवायचं असं नंतर त्यांच्या काही मित्रांनी सांगितलं. आणि त्यामुळे कवी म्हणून मला होड्यावाले कवी असं तेव्हापासून मिळालं. आणि अजून तरी मला ते लोक अजूनही होड्यावाले कवी असं म्हणूनच ते ओळखतात. आणि त्याच्यानंतर मग ग्रंथालयाने कविता दशकाची नावाचा एक उपक्रम सुरू केला. त्याच्यामध्ये त्यांनी 1970च्या आसपास जे कविता लिहायला लागलेत आणि त्यावेळेला जे त्यांना चांगली कविता लिहित आहे असं वाटतं आणि जे येत्या दशकात प्रभावी होतील असे 10 कवी निवडून त्यांच्या प्रत्येकी 10 कविता अशांचा एक संग्रह त्यांनी सिद्ध केला. त्याच्यामध्ये अर्थातच त्याच्यामध्ये माझा त्यांनी समावेश केला दशकाचा कवी म्हणून आणि अर्थातच त्याच्यामध्ये होड्या कविता आली त्याच्यात. आणि नंतर माझा जेव्हा पहिला कविता संग्रह प्रसिद्ध झाला त्यावेळेलाही तो त्याचं नावही मी होड्या असं ठेवलं आणि असं करून ते होड्या असं ते मला त्याचा एक शिक्का बसलेला आहे. ही कविता कशी सुचली याच्याबद्दल थोडं सांगतो, जरी आता त्याच्याबद्दल आपण मी फारसा नसलो तरी की. आणि हा जो मी आत्ता विचार सांगतो हा मी आज केलेला विचार आहे, कविता लिहिण्यापूर्वी केलेला नाही. मला असं वाटत होतं की गीतामध्ये प्रत्येक कडव्यानंतर ध्रुवपद येतं आणि ते ध्रुवपद बऱ्याच वेळा ते गाण्याची सोय म्हणून केलेलं असते की ते एक कडवं संपलं की ते ध्रुवपद पुन्हा म्हणता यावं. पण हे जे पालुपद येतं किंवा ध्रुवपद येतं ते प्रत्येक वेळेला अधिक अर्थपूर्ण होईल असं काही करता येईल का असा माझ्या मनात काहीतरी असा अस्पष्ट विचार होता. त्यावेळेला मला बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी अशी ओळ लहान मुलांनी आपल्याला किती प्रकारच्या वेगवेगळ्या होड्या येतात हे सांगा वाईटेल तशी ओळ मला ती सुचली. आणि ही ओळ मी आता विचारात घेतल्यानंतर मग त्याचा जो निवेदक आहे त्या ह्याचा तो त्याचा एक पाय बालपणात आहे आणि एक पाय तारुण्यात आहे अशा तऱ्हेचा तो आला आणि ती कविता ती तयार झाली. नंतर मग त्याच्यात शेवटी ज्यावेळेला याची पावसाची प्रतिमा येते त्यावेळेला मग ती त्याला त्या कडव्यात काय होत आहे त्याच्या मनात काय चाललं आहे हे त्या पालुपदातून असं त्याच्यामध्ये अशी रचना त्याच्यामध्ये ती तयार झाली आणि ती त्याप्रमाणे ती पोचत गेली आणि त्यामुळे ती बहुतेक लोकांना ती आवडली असेल. दुसरं एक कारण लोकांना आवडली असण्याचं आणखीन असं आहे की याच्यामध्ये त्याला कम्युनिकेट करायचं आहे पण त्याला करता येत नाही. मग तो शेवटी स्वतःचीच समजूत घालतो की नाही मग काही पाऊस पडला नाही, पाणी व्हायला नाही म्हणून मला त्या होड्याचा उत्साह आला नाही. जर संधी मिळाली असती तर आपण काहीतरी करू शकलो असतो असं त्याला वाटतं. पण तसं ही कविता वाचणारे वाचक ही त्या निवेदकाशी त्याच्याशी ते समवाय साधू शकतात अशासाठी की प्रत्येकानेच काहीतरी आयुष्यात गमावलेलं असतं आणि त्याला वाटत असतं की अरे हे आपण आपल्याला संधी मिळाली असती तर आपण ते केलं असतं पण ते आपल्याला संधी नाही मिळाली म्हणून हे करता आलं नाही. त्याच्यामुळे तो होड्या लोकांना बहुतेक आवडली असावी. जितकी गंमत आपल्याला कविता ऐकताना येते तितकीच गंमत कवितेबद्दल ऐकताना सुद्धा येते. आणि जुन्या आठवणींना अर्थात उजाळा देण्याची वयाच्या याच अवस्थेच्या आसपास असणारी पण अर्थातच भावस्पर्शी अंगाने लिहिलेली तेव्हा ना ही कविता सादर करण्याची मी अस्मिता काणे यांना विनंती करते. तेव्हा ना धूळ, गवत आणि खडे माझ्या पायांना थेट गुदगुल्या करीत. आमचे सिंहासन तेव्हा पेरूच्या झाडावर होते.
सगळ्या पानांची चव मला तोंडपाठ होती. सहज मी फुलाच्या आत हिंडून येत असे. तेव्हा ना कपाटाच्या हिमालयावर मी समाधी लावून बसे. एकदा आकाशाचा घुमट उचलून मी बाहेर डोकावून देखील पाहिले होते. नंतर पुन्हा तो जसाच्या तसा ठेवून दिला होता. तेव्हा ना शिकवलेले सगळे कसे समजत असे ताबडतोब. सगळे रंग तेव्हा कसे छान वेगळे वेगळे निघत. इतिहासातल्या सगळ्या राजांना निशा असत. तेव्हा ना धनुष्य बाण घेऊन मी लढाईवर जात असे. पण तेव्हा मुठीमध्ये आईचे बोट बंद असे. मुठीमध्ये आईचे बोट बंद. त्या जशी पुन्हा आम्हाला आवडली तशी ती पु ल देशपांडेंनाही खूप आवडली. याविषयी आणि कविता संग्रहाविषयी कौतुक करत त्यांनी हेमंतजींना एक पत्र पाठवलं होतं. त्या पत्राचं वाचन मला करायला जरूर आवडेल. प्रिय हेमंत जोगळेकर, तुम्हाला यापूर्वीच पत्र लिहून होड्या आणि घोड्याबद्दल मनपूर्वक आभार मानायला हवे होते. उशीर झाला, राग मानू नका. तुमच्या होड्यातल्या तेव्हा ना ह्या पहिल्या कवितेनीच मला पकडून धरलं. तेव्हा ना मुठीमध्ये आईचे बोट बंद असे ही ओळ वाचताना खळकण डोळ्यात पाणी आलं. मुठीत बंद करून धरावी आणि आयुष्याची वाटचाल त्या धीरावर धनुर्धारी वीरासारखी करावी अशी आश्वासक बोटं आयुष्यात लाभत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे. तुमच्या कवितेचं सौंदर्य आणि सामर्थ्य उलगडून दाखवणारी अशी सुंदर प्रस्तावना तुम्हाला विजया राज्याध्यक्षांकडून लाभली आहे. तुमच्या ह्या संग्रहातील प्रत्येक कविता सुंदर आणि स्वतंत्र व्यक्तिमत्व घेऊन आलेली आहे असं मी म्हटलं तर अतिशयोक्ती मानू नका. तुमचा घोडाही मजेदार आहे, पण त्या कवितातील खोच कवितेच्या क्षेत्रातल्या सखोलांना कळावी. मूळ कविता थोडीफार गाजलेली आहे असं असणं विडंबनाला आवश्यक आहे. बाळ गाडगिळांनी तुमची भेट घडवून देण्याचं मान्य केलं आहे. भेट झाली तर आनंद वाटेल असं पुलंनी पत्र लिहून या कवितेचं कौतुक केलं होतं. यावर आधारित काही प्रश्न पडले ते सरांना विचारते. आपण आत्ता ज्या 2 कविता ऐकल्या त्याचा मूळ गाभा किंवा विषय बालपण किंवा किशोर अवस्था असा होता. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे हेमंतजींनी वयाच्या सगळ्याच टप्प्यांवरती किंवा अवस्थांवरती भाष्य करणाऱ्या कविता लिहिल्या आहेत. ह्या कवितांचं वैशिष्ट्य असं आहे की कविता वाचताना असं वाटू शकतं की आपण एक खाजगी अनुभव वाचतोय, परंतु तो वैश्विक अनुभवही ठरू शकतो. प्रत्येक पिढीला ही कविता आपली वाटते. एखादा कवी जेव्हा त्याच्या घडून गेलेल्या किंवा येणाऱ्या अवस्थांबद्दल लिहित असतो त्यावेळेस त्याची नेमकी काय प्रक्रिया असते या संदर्भातले हे प्रश्न आहेत. कुमारावस्थेवरती ज्या कविता तुम्ही लिहिल्या आहेत त्या कोणत्या वयात लिहिलेल्या कविता आहेत? इतक्या सहज भावना या कवितांमधून उमटतात ते वैयक्तिक अनुभवांमुळे येतं का? आणि आयुष्याच्या एखाद्या अवस्थेवरती लिहित असताना ती अवस्था प्रत्यक्ष न अनुभवता त्यावरती प्रभावी लिखाण होऊ शकतं का? होड्या कविता मी तेव्हा ना कविता मी 1970 साली लिहिली आणि त्यावेळेला मी विशित होतो. म्हणजे नक्कीच किशोरवयीन नव्हतं, पण मला ते किशोरवयीन अनुभव त्याच्यामध्ये मांडायला काही अडचण आली नाही किंवा एकूणच वय हे माझ्या कवितांच्या कधी आड येत नाही. लहान असताना म्हणजे तरुण वयातही मी मोठेपणातल्या गोष्टींच्या विषयी लिहू शकतो किंवा आज लहानपणातल्या गोष्टींच्या बद्दल लिहू शकतो. तेव्हा ना कवितेबद्दल सांगायचं झालं तर तेव्हा असं होतं असं म्हणताना आज आता ते तसं राहिलेलं नाही आहे अशी त्याच्यामध्ये जाणीव एक त्याच्यामध्ये अशी खंत त्या माणसाला केव्हाही वाटत असते. तेव्हा धूळ गवत खडे या सगळ्या गोष्टींशी आपला थेट संबंध होता. कुठलीही गोष्ट अशक्य वाटत नव्हती, कुठलीही गोष्ट आपल्याला करता येईल असं वाटायचं. आयुष्य साधं सोपं सरळ होतं आणि हे सगळं का होतं हे सांगणारी ओळ शक्ती येते की तेव्हा ना मुठीमध्ये आईचे बोट बंद असते. जसं आपलं वय वाढत जातं तसं ते मुठीतलं आईचं बोट राहत नाही आणि त्याच्यात आईचं बोट जे हातात असलेलं जे आपल्याला काहीही आपल्याला अशक्य नाही असं वाटायला लावतं
ही जो आश्वासक असा एक भूमिका आपली असते ती मग त्या आधी बोट हातात राहिलं नाही की ती राहत नाही. आणि ह्याच्यातलं जे निराधारित्व आहे ते पुलंनी जाणलं होतं, त्याच्यामुळेच त्यांनी ही ही ह्या शेवटच्या ओळीमुळे ओळ वाचून त्यांच्या डोळ्यामध्ये खळखळ पाणी आलं होतं. मला सांगायला असं आवडेल की मला कुठल्याही वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळे अनुभव त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल लिहायला काही कधी अडचण आली नाही की तुम्ही त्या वयात पाहिजे किंवा अशी काही त्याच्यामध्ये आवश्यकता येईल असं वाटत नाही. अर्थात एक गोष्ट होते की जसं जसं तुमचं वय वाढतं तसतसं तुमचं अनुभव क्षेत्र बदलत जातं, विस्तारतं. त्याच्यामुळे तुमच्या कवितेमध्ये वेगवेगळे विषय येऊ शकतात. अशी एक कविता वाचून दाखवतो की जी मोठ्या वयातली कविता आणि मोठ्या माणसाची कविता आहे. ते निवृत्त झालेल्या माणसाची कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे निवृत्त झालेला माणूस. निवृत्त झालेला माणूस. निवृत्त झालेला माणूस जागा होतो वेळेआधीच. निवृत्त झालेला माणूस जागा होतो वेळेआधीच. मग चुळबुळत राहतो अंथरुणात वाट पाहत गजर होण्याची. निवृत्त झालेला माणूस बाहेर पडतो वेळेवर आणायला दूध, पेपर. रस्त्यावर फुलू लागलेले खाद्यपदार्थांचे ठेले पाहून म्हणतो आपणही नेलं पाहिजे एखादं पार्सल एकदा. बायकोचं कडक पथ्य थोडं कमी झालं. निवृत्त झालेला माणूस चहाबरोबर वाचून काढतो अख्खा पेपर नेमून दिल्यासारखं. मग म्हणतो उगीच वेळ गेला, काहीच नव्हतं वाचण्यासाठी. मनात नोंद घेतली जाते फक्त निधन वार्तांची. किती जण गेले आहेत वेळेआधी, किती नंतर. मग थचकतो लक्षात येऊन वेळ म्हणून धरतो आहोत आपण आपलंच आजचं वय. निवृत्त झालेला माणूस उभा राहतो रांगेमध्ये, पोस्टात, बँकेत किंवा वीज भरणा केंद्रामध्ये. किती वेळ लागतोय म्हणून कुरकुरतो. तर म्हणतो का नाही वेगळी रांग ज्येष्ठांसाठी. तर काउंटरवरची मुलगी म्हणते आजोबा रांगेत तुमच्या पुढे आहेत तुमच्याहूनही वयानं ज्येष्ठ. निवृत्त झालेला माणूस औषधं देतो वेळच्या वेळी बायकोला, आपणही घेतो. बायको म्हणते तुमचाही करायला हवा आता चेकअप. निवृत्त झालेला माणूस म्हणतो घाई कशाला, करीन जा वेळ झाल्यावर. जेवणानंतर आडवं झाल्यावर वाटतं निवृत्त माणसाला वाचावं एखादं आवडीचं पुस्तक, पण त्याला झालेलं नसतो वेळ आवडीचं पुस्तक आणायला. संध्याकाळी बायको पिटाळते आणायला काही वही किंवा उगीच वेळ खाणाऱ्या सौजन्य भेटींना. निवृत्त झालेल्या माणसाला वाटतं भेटायला हवं निदान फोनवर जुन्या दोस्तांना जरा निवांत वेळ मिळाल्यावर. वाटेत भेटतात कधी कचेरीतील कनिष्ठ, विचारतात कसे आहात, काय करताय. निवांत बसलं. मग वेळ कसा जातो तुमचा सर. वेळ काय जातच असतो. निवृत्त माणसाला वाटतं रात्री बायकोबरोबर कराव्या गोष्टी, पण तिला पाहिजे असतात तिच्या रोजच्या मालिका. निवृत्त झालेला माणूस एकटाच जातो झोपायला. पडल्यावर आठवतात दुसऱ्या दिवशी करायलाच हव्या असलेल्या कित्येक गोष्टी. निवृत्त झालेला माणूस वैतागून म्हणतो आता व्हायला हवं निवृत्त खरोखर या सगळ्यातून. दुसऱ्या दिवशी गजर वाजतो, वाजतच राहतो. निवृत्त झालेला माणूस उठतच नाही. आणखी एक प्रश्न होता या संदर्भातला की तुमच्या कवितांचे जे विषय आहेत ते इतके वर्सटाईल आहेत की तुम्ही आयुष्यातल्या प्रत्येक अवस्थेवरती लिखाण केलेलं आहे आणि वयाच्या टप्प्यावरही लिखाण केलेलं आहे. म्हणजे आता आपण ऐकली ती वृद्ध अवस्थेतील कविता असेल किंवा बाल्यावस्थेतील कविता असेल किंवा निवृत्त अवस्था, निर्मितीविषयक कविता, स्त्री पुरुष संबंधांवरच्या कविता,
आजारपण, ह्या सगळेच कविता हा ज्या त्या वयात आल्यानंतर किंवा तो अनुभव घेतल्यानंतर झालेल्या भावनांच्या आविष्कारातून ओघाने लिहिलेलं हे लिखाण होतं की हा ठरवून केलेला प्रयोग होता की तुमच्या कवितांमध्ये ह्या सगळ्या विषयांवरच्या आणि अवस्थांवरच्या कविता लिहिल्या गेल्या पाहिजेत? नाही, मुद्दाम ठरवून ठेवलेला असं काही नव्हतं त्याच्यामध्ये. त्या वेळेला मला जे सुचलं ते त्या वेळेला लिहित गेलो. पण मला कुठल्याच वयात, आधीच मी जसं म्हटलं की कुठल्याच टप्प्यावरती दुसरा कुठल्या अनुभवावरती लिहायला कधी अडचण आली नाही आणि ते त्या ठिकाणी येत राहिलं. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट त्याच्यात येईल की दोन गोष्टी आता आल्या की तुम्ही विचारलं की लहान मुलाचे अनुभव आणि मोठ्या माणसाचे अनुभव. तर ते लहान मुलाचे अनुभव येतात, मोठ्या माणसाचे अनुभव येतात. आणि मला असं वाटतं की माझ्या कवितांच्यामध्ये एक लहान मुलं कायम असतंच आणि ते त्याच्यामुळे लहान मुलांचे खेळ, त्याचे शब्द त्याच्यामध्ये येत राहतात. आणि ते माझ्या लहान मुलाची जे कुतूहल आहे किंवा एक निर्व्यासता आहे ती मला कदाचित कवी म्हणून उपयुक्त होत असावी म्हणून ते मी तसं ते येत असावं. आणि ते म्हणजे जसं केशवसुतांनी म्हटलेलं आहे, प्रौढत्वी निज शैशवास जपणे वाणा कवीचा असे, तसं ते लहानपण येत असतं. पण एकाच कवितेमध्ये माझ्या लहानपण आणि मोठेपण असं एकदम अशा तऱ्हेच्याही मी कविता लिहिल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये मातृभोजन किंवा नामस्मरण अशा तऱ्हेच्या ज्या कविता आहेत त्याच्यामध्ये लहान वय आणि मोठं वय अशा दोन्ही ह्याच्यामधल्या त्या कविता त्याच्यात येत राहतात. यानंतर आपण पुढच्या कवितांकडे वळणार आहोत. हेमंतजींनी ज्या कविता लिहिल्या आहेत त्यातल्या बऱ्याचशा कवितांचा स्त्री हा केंद्रबिंदू आहे. स्त्रीला मध्यस्थानी ठेवून लिहिलेली कविता असेल किंवा तिच्या अंतरंगातील भावनांवर भाष्य करणारी कविता, तिच्या नजरेने लिहिलेली कविता त्यांच्या लिखाणातून आपल्याला पुन्हा पुन्हा भेटत राहते. आपण आधी त्यातल्या 2 कविता ऐकूयात आणि मग त्याविषयी हेमंतजींना प्रश्न विचारूयात. मोर सज्ज असतात ही कविता वाचण्याची विनंती मी प्रेरणा पारखी यांना करते. मोर सज्जच असतात, तसे मोर सज्जच असतात, संकेत मिळताच फुलवायला आपला पिसारा. तसे मोर सज्जच असतात, संकेत मिळताच फुलवायला आपला पिसारा. मी उघडते तू दिलेला गोल जपानी पंखा आणि सहजच टेकवते नाकावर. मग आपल्याला सुचायला लागतं. माझे डोळे केवळ पंख्यामागून डोकवतात म्हणून सूर्यच डोंगरामागून उगवणारे आणि मोर पिसाऱ्यावरचे असंख्य ठिपके. डोळेच पंखा मिटला की कसा सुटल्यासारखं वाटतं. पंखा मिटवला की कसं सुटल्यासारखं वाटतं. तसंच वाटतं का मोरांना आपला पिसारा मिटवल्यावर? धन्यवाद. खूप छान. ह्यानंतर पुढील कविता का हसतेस ह्या कवितेचं वाचन करण्याची विनंती मी अस्मिता काणे यांना करते. का हसतेस? रात्री तू माझ्याजवळ झोपतेस, सकाळी माझ्यासाठी न्याहारी करतेस, मी ऑफिसला गेल्यावर माझ्यासाठी डबा भरून पाठवतेस, संध्याकाळी न चुकता मी तुला फिरायला नेतो, वाटेत कुणी भेटले तर तुझी ओळख करून देतो, ही माझी पत्नी. मग तू हसतेस. का हसतेस? खरं सांग, का हसतेस? ह्या प्रश्नाचं आपापल्या परीने उत्तर आपल्या मनात घोळवून असताना मला सरांना हे विचारायला आवडेल की तुमच्या बऱ्याच कवितांमधून स्त्री भेटत जाते किंवा तिचं आयुष्य भेटत जातं. ह्याच्या मागे तुमच्या आयुष्यात असणाऱ्या स्त्रिया हे कारण आहे का? किंवा
तुमच्या आयुष्यात ज्या स्त्रिया आहेत त्यांची तुम्ही जवळून पाहिलेली आयुष्य हे कारण आहे का? एक तर माझ्या कविता स्त्रीकेंद्री असतात किंवा स्त्रीविषयक असतात, ही गोष्ट खरीच आहे. तुम्ही जो प्रश्न विचारलात की तुमच्या आजूबाजूला असलेल्या स्त्रियांमुळे तसं झालं असेल का, तर असं मला सांगता येईल की मला लहानपणी खेळायला सगळ्या जास्ती करून मैत्रिणीच मिळाल्या. तर घरामध्ये एका स्टेजला घरामध्ये मी आणि मग माझ्याबरोबर म्हणजे माझ्या आईची आई, बायको आणि 3 मुली असे आणि त्याच्यामुळे माझ्या अवतीभोवती स्त्रिया होत्या ही गोष्ट खरीच. तुम्ही जो प्रश्न विचारताय की तुम्ही स्त्रीविषयक कविता का लिहिता, तर स्त्रीविषयक कविता लिहिण्याचं कारण स्त्री त्या सहज येतात ही हा एक भाग आहे. आणि त्या दोन्ही तऱ्हेने येतात की आता आपण जे 2 कविता ऐकल्या, ती का हसते, ती पहिली जी मोर सज्जत असतात ही कविता स्त्रीच्या भूमिकेतून होती आणि दुसरी जी का हसतेस होती ही नवरा आणि बायकोला उद्देशून म्हटली अशी आहे. आणि दोन्ही कविता अशा तऱ्हेच्या मी लिहितो. म्हणजे एक मला स्त्रीच्या भूमिकेतून कविता लिहायला कधी काही अडचण आली असं झालं नाही. त्या स्त्रीवादी आहेत का किंवा असा जो प्रश्न असेल तर तो स्त्रीवादी कविता लिहावी असा हेतूने मी कधी त्या लिहिल्या नाही. पण मला जे एकूणच आपल्या समाजरचनेमध्ये स्त्रीला जे दुर्यमत्व मिळतं ते कुठेतरी टोचत होतं आणि त्याची अपराध भावना त्याच्यामध्ये माझ्या कवितेमधनं येत होती. म्हणजे जो का हसतेस ही जी कविता आहे त्याच्यामध्ये का हसतेचा प्रश्न आहे, तो नवरा बायकोला जरी विचारत असला तरी तो त्याला स्वतःला पडलेला प्रश्न आहे की आपण हिची ओळख अशी ही करून देतोय, ही आपली पत्नी, पण आपण तिला खरोखर सहधर्मचारिणीचा दर्जा देतोय का या प्रश्नाने तो त्याला ती का हसते असा प्रश्न पडतो. पण हा प्रत्येक वाचणाऱ्याने स्वतः करायचा विचार आहे आणि तो कविता तेवढंच का हसतेस एवढा सांगून तो तिथे थांबते. आणि दोन्ही तऱ्हेने ती त्याच्यामध्ये स्त्रीवादा त्याच्यामध्ये येत राहतं की एकतर स्त्रीला मिळणार दुय्यमत्व ते टोचलं आहे हे तर येतं, त्याच्यामध्ये एक अपराध भावना येते, किंवा स्त्रीचे जे स्त्री म्हणून जर जे तिला काही जे वाटत असेल ते माझ्या कवितेमध्ये येऊ शकते. याच गोष्टीवर आधारित पुढचा प्रश्न आहे की आधीच बायकांचं मन ओळखायला फार अवघड आहे असं म्हणतात, तक्रारही करतात आणि त्यात तुम्ही स्त्री पात्र बनूनही कविता लिहिलेली आहे आणि एक पुरुष म्हणूनही स्त्रीवरती तटस्थ राहून कविता लिहिलेली आहे. मला असा प्रश्न होता की एक स्त्री पात्र बनून ती कविता लिहित असताना एक पुरुष म्हणून तुमची काय प्रक्रिया असते ही कविता लिहिताना? मला कधीच काही अडचण आली नाही की मी स्त्रीच्या भूमिकेत शिरून ती कविता लिहू शकतो. त्यामुळे कुठलाच म्हणजे हा जो कोणताही जो क्रिएटिव्ह रायटर असतो तो परकाया प्रवेश करून त्या ठिकाणी तो तिथे हे लिहित असतो. त्याच्याप्रमाणे मला ते लिहिता येतं. पण मला स्त्रीच्या भूमिकेतून कविता लिहिताना काही कधी अडचण आली नाही. कसं त्याच्यामध्ये एक ही गोष्ट होत राहते ती त्याच्यामध्ये. आता आपण 2 विषयांवरच्या कविता ऐकल्या, कुमार विषयक कविताही ऐकल्या आणि स्त्री विषयक कविताही ऐकल्या. तुम्ही काही निर्मिती विषयक सुद्धा कविता लिहिलेल्या आहेत, तर त्याविषयी तुम्हाला काही सांगायला आवडेल का आणि एखादी कविता त्या विषयावरील ऐकवायला आवडेल का? त्याची सुरुवात आपण आत्ताच का हसतेस ही कविता ऐकली. का हसतेस ही कविता म्हणून आपण ऐकली. का हसतेस या कवितेविषयी मी एक कविता लिहिली ती आता ही अर्थात ती निर्मितीविषयक कविता आहे की कविता काय साधते हे त्याच्यामध्ये येतं की. तर ती कविता आहे आणि कविता. कवितेच्या सुरुवातीसच मी जाहीर करतो की रात्री तू माझ्याजवळ झोपतेस. वाचक गृहीत धरू शकतात तदनुषंगिक गोष्टी तू करीत असल्याचं, पण कविता देत नाही कशाचीच कबुली. करत असशील किंवा नसशील ही कवितेत सर्व पर्याय खुले राहतात. मग मी सांगतो दिवसभर तू माझ्यासाठी करीत असलेल्या 2 गोष्टी. तुझ्या दिवसभराच्या कामाच्या रगाड्याबद्दल कविता बाळगू शकते संपूर्ण मौन.
कवितेत संध्याकाळ झाली की न चुकता मी तुला फिरायला नेतो. माझ्या चुकण्याबद्दल किंवा मी न केलेल्या गोष्टीबद्दल कवितेला काहीच सांगावं लागत नाही. वाटेत कुणा तिरायताशी तुझी ओळख करून दिली ही माझी पत्नी की हसण्याखेरीज तू काहीच करू शकत नाहीस कवितेत. तरीही मी विचारतो तुला, तू का हसतेस, आणि नाकारू पाहतो त्या प्रश्नाचं मला जाणवलेलं उत्तर. तुला खरं सांग खरं सांग असं बजावीत. मला हेही माहीत की हसताना तू काहीच सांगू शकणार नाहीस आणि तुझं हसणं संपण्याच्या आतच संपवून टाकतो कविता. तरीही कविता काढून जाते, कविता काढून टाकते जाता जाता तुझ्या माझ्या नात्याच्या तोंडावरचा स्मिताचा मुखवटा कायमचा. आता आणखीन एक निर्मितीविषयक कविता वाचतो. कारण निर्मिती हा माझा कायमच चिंतनाचा विषय राहिलेला आहे. त्याच्यामुळे माझा कवितांचाही विषय राहिला आणि कवी आणि कविता यांच्या नात्याविषयी मी अनेक तऱ्हेने कविता लिहिलेल्या आहेत. ही अशा तऱ्हेची एक कविता आहे. ही आणखी पुन्हा स्त्रीच्या भूमिकेतून आहे. म्हणजे तुम्ही स्त्रीच्या भूमिकेतून कशी कविता लिहिता ही एक त्याचं एक उदाहरण येईल. आणि निर्मितीविषयक कविता काय ते त्याच्यामध्ये ही आहे एक या कवितेमध्ये त्याच्यातला जो कवी हा साडी नेसणारी स्त्री आहे आणि कविता ही साडी आहे. त्याच्यावरची ही कविता आहे तिसरा डोळा. आणि माझा तिसरा डोळा हा जो संग्रह आहे तो संपूर्णपणे कवितेमागच्या कविता असं आपण म्हणूया. अशा तऱ्हेच्या कविता सगळ्या या संग्रहामध्ये आलेल्या आहेत. त्यामध्ये कवितेविषयीचे विचार असतील, दुसऱ्यांच्या कवितांच्या विषय असतील, निर्मितीविषयक असतील आणि हे असे वेगळ्या कलाकृतींच्या वरचे असतील. अशा तऱ्हेचे सर्व तऱ्हेच्या ह्याच्यामध्ये ते येतात. ही कविता आहे तिसरा डोळा. शब्दात आल्यावर ही पुन्हा कवितेचा प्रोसेसही त्याच्यामध्ये उलगडेल असं वाटतं निर्मितीविषयी कवितेमध्ये. शब्दात आल्यावर काढावी बाहेर तळातून, शब्दात आल्यावर काढावी बाहेर तळातून कवितेची कोरी घडी, पाहावी डोळावर कुरवाळावी हुंगावी खोल, मोडण्यापूर्वी कवितेची घडी, फेडावी नेसूची साडी जुन्या देण्यांसारखी, मग राहावे उभे आपल्या उंचीच्या आरशासमोर, हातात कवितेची सुरुवात धरून उलगडून द्यावी तिला भुईवर शेवटापर्यंत, क्षणभर डोळे मिटून ध्यावे त्याला, क्षणभर डोळे मिटून ध्यावे त्याला, म्हणावे लेणारी मी असले तरी देणारा तूच सदोदित, आणि घ्यावे ओढून तिचे टोक ओटीपोटाशी खोल, आता स्वतःशीच घ्यावी एक गिरकी, आपोआपच जाईल ती अंगाभोवती वेटोळी, कराव्या निभूतीनं एकाखाली एक निर्या एकसारख्या खोचाव्या, घ्यावी घट्ट लपेटून तिला अर्धांगावर, तरीही उरलेल्या कवितेनं झाकून घ्यावं अगोचर ऊर सगळीकडून, आता धपापणाऱ्या कवितेला सावरावं खांद्यावर, टाचावं गुपचूप घसरून पडू नये म्हणून, दडवावी पायतळीची काळी सही आटोकाट, दडवावी पायतळीची काळी सही आटोकाट, टाचे खाली ताणून ताणून कवितेचे काठ, मग आपल्या मागे लाजून लपून राहिलेला कवितेचा पदर उठून आणावा पुढे, द्यावा उधळून वाऱ्यावर मनमुक्त, किंवा घ्यावा सांभाळून शालीन डोईवरून, कान तेवढे बाहेर ठेवून ऐकू यावी म्हणून वाऱ्यावरची कुणकुण. आता वारात जर कुजबुजला कानात, किती सुंदर दिसतेस तू कवितेत, तर उडवून लावा वाऱ्याला, काढावी आरशाची साक्ष,
पहावे अंग आणि मान वेळावून आरशातले प्रतिबिंब, नाक मोडून हवं तर चुटुकभर जीभ काढून दाखवावे वेडावून, ठेवावी नावं प्रतिबिंबाला, बिंबा बंबी बंबू, प्रतिबिंब घेईल त्यांना शिरोधार्य म्हणून. मग निरखत राहावं कवितेनं झाकलेल्या, तरीही तिच्यातून डोकावणाऱ्या स्वतःला स्फोटभर. शेवटी कठोर होऊन खोचावा पदर कमरेवर आणि निर्मम चालत राहावे अवकाश कापत, न थांबता आरशाच्या दिशेनं. वेडबंबूही येईल तशीच आपल्या दिशेनं. दिसेनाशी होईल कविता, दिसेनाशी होईल कविता, दिसेनासे होईल अंग. आता उराला भिडेल ऊर, नाकाला थंड नाक, श्वासात भिनेल आपलाच श्वास आणि उरेल दृष्टीसमोर एकच कवितेनं उघडलेला तिसरा डोळा. आरशाला जाऊन भिडलो तर आपल्या 2 डोळ्यांना एकच डोळा दिसतो. तसं वाचकाने कविता वाचता वाचता, त्याच्या 2 डोळ्यांनी कविता वाचता वाचता कवितेचा तिसरा डोळा त्याच्या मनातच उघडावा असं कवितेत म्हणायचं.